कांदा आणि टोमॅटोची चटणी, त्यासाठी साहित्य चण्याची डाळ आहे 1 चमचा, आपण भाजून घेऊया. धने टाकूया, जिरे, लसूण टाकूया. लसूण मी सोललेला नाही, असाच लसूण घ्यायचा आणि मिरे 4-5 भाजले गेले चांगले. त्यात आपण कढीपत्त्याची पानं घेऊया. आपण मिरची टाकूया. ही लाल बेडगी मिरची आहे, नॉर्मल तिखट असते, काही जास्त तिखट नसते. ती पण भाजून घ्यायला. कांदा घालूया, कांदा आणि कोथिंबीर, देठासकट कोथिंबीर घेतली. आपण चांगलं मिक्स करून भाजून घेऊया. हे बघा, हे चांगलं आता भाजलं गेलं. आता आपण टोमॅटोची फोडी करूया. हे नॉर्मल 3 टोमॅटो आहेत. मला जर जास्त करायचे असेल तर एक ऑलरेडी वाढवू शकता. आता मला मीठ घालूया, चवीनुसार मीठ. हे मिक्स झालं, 1 वाटी पाणी घालूया. पाणी घालून हे चांगलं शिजवून घेऊया आणि 4-5 मिनटं झाकून घेऊया. बघूया आता शिजले का. मिक्स करून घेऊया. कलरसाठी टाकले मी अर्धा चमचा मिरची पावडर. हे मिक्स करून घेऊया. थोडा गूळ घेतला आणि चिंच, हे मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाले. आपण परत 4-5 मिनटं झाकून ठेवूया. बारीक गॅसवर शिजवून घेऊया. बघूया एवढं पाणी आटलंय आपलं. ते काढून थंड करून घेऊया. गॅस बंद करूया. मग आम्ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. तुम्हाला जर हवं असेल तर याच्यात थोडं पाणी टाकू शकता, लागलं तर टाकायचं. आपली चटणी इतकी सुंदर प्रतिम झाली आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ ही चटणी. प्रतिम चवीची ही चटणी तुम्ही एकदा करून बघा. आपण गुळ घातलाय, चिंच घातल्या, त्याच्यामुळे जी चव खूपच छान झाली. हे बघा कशी झाली. आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया. आता फोडणी देऊ आपण यात मोहरी घातली, तळली. आपण थोडी डाळ टाकूया. डाळीला पण चांगली तळून घेऊया. आता आपण लाल मिरची टाकूया आणि थोडी कढीपत्त्याची पानं आणि आपण फोडणीत घालून घेऊ. आपण फोडणी ओतून घेऊ. सरका बसला कसा चांगली फोडणी बसली. मिक्स करून घेऊया. ही चटणी कोणाकोणाला आवडते बघा. इडली बरोबर, डोसा बरोबर छान लागते. साऊथ इंडियनवाली माणसं भाताबरोबर सुद्धा छान लागते ही चटणी. ते तुम्हाला कशाबरोबर खायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.